महत्त्वाची बातमी आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। तर बघा, सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची अपडेट, मार्चचा हप्ता कधी जमा होणार। मार्च महिन्याचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता हा 15 एप्रिल 2026 पूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता होती, पण 15 एप्रिल पूर्वी हा हप्ता जमा झालेला नाहीये। आणि महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीया पण आहे। बघा, अक्षय तृतीयाचा मुहूर्त या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यामुळं अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या निमित्ताने या ठिकाणी सरकार तुम्हाला आता जे पैसे ते त्या ठिकाणी वाटप करणार आहे। बघा, हे पैसे खूप महत्त्वाचे, मार्चचा हप्ता आहे। आपण जर पाहिलं तर मार्च महिन्याचा हप्ता आहे आणि अक्षय तृतीयेचा मुहूर्त पण आहे। त्याच्यामुळं लाडक्या बहिणींनो, हा हप्ता तुम्हाला बघा उद्या जमा होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। उद्यापासून तुम्हाला वाटप होण्याची शक्यता आहे। एकत्रित लाभ बघा, ज्या महिलांची KYC ही प्रलंबित होती त्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशा 3 महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजे 4,500 रुपये मिळण्याची शक्यता पण वर्तवण्यात येत आहे। म्हणजे जेणेकरून ज्या काही महिला भगिनी ज्यांचे फेब्रुवारीचे पैसे आले नाहीत, मार्चचे पैसे आले नाहीत आणि एप्रिलचे पण पैसे नाहीत, अशा महिलांना एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे कोणकोणत्या महिला आहेत ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। मार्चचा हप्ता तर अजून आलेला नाही आहे, तो आता वाटप होईल आणि एप्रिलचा तर बाकीच आहे। त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे। महत्त्वाची अपडेट, KYC मुदतवाढ बघा, नवीन डेडलाईन सरकारने दिलेली आहे। राज्य सरकारने KYC पूर्ण करण्यासाठी आता 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्याच्यामुळे 30 एप्रिलपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैसे जे ते सुरूच राहतील। कोणाला मिळणार पैसे, तर ज्या महिलांच्या बँक खाता आधारशी लिंक आहे आणि ज्यांनी KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। ज्यांनी केलेली नसेल त्यांना पैसे येणार नाहीये। त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी इकडे लक्ष ठेवायचे आणि KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची। ज्यांची काही चूक झाली असेल त्यांनी दुरुस्त करून घ्या। 30 एप्रिल शेवटची तारीख आहे, हे लक्षात ठेवा। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती। जर तुमचे पैसे अद्याप आले नसतील तर तातडीने नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्जाची जी स्टेटस आहे ती तुम्हाला चेक करायचं आहे। रिजेक्ट झालं आहे किंवा काय ते तुम्हाला त्यात समजून जाणार आहे। तांत्रिक कारणांमुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे राज्यातील सुमारे 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। त्यामुळे आपले स्टेटस तपासून घेणं आवश्यक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे पैसे तुम्हाला वाटप होणार आहेत ते टप्प्याटप्प्याने येतात। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, घाबरून जायचं नाही आहे। तुम्हाला 2 दिवस किंवा 3 दिवस जरी उशिराने पैसे आले तरीही टेन्शन घ्यायचं नाही। पैसे हे त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पाठवले जात असतात। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।